शेतकरी दुकारकाठी आणली तरी बीजेपीने दुकारकाठी आणली शेतकऱ्याचा काय शेतकऱ्याचा कापसाला भाव आहे का काही हा मग कमी दुकारकाठी आता शेतकऱ्याच्या शेतकरी जनताचा जागा आहे शेतकरी कष्टम आहे हा दोनच जागे आहेत फक्त जवान आणि किसान आणि आमची बेकार कसं आहे 2-2 रुपये देते आम्हाला जिलेबी टाकी देते आमच्या कापसातून किती बचत आहेत ते की भाजपला मतदान आम्ही करणार कशामुळे का फ्लॉप जाणार पंकजाताई फ्लॉप जाणार आहे कारण त्यांनी छगन भुजबळ मराठा आरक्षणचं जे काय मनोज जरांगे पाटील जे म्हणतील त्यानुसारच आम्ही धोरण बांधणार आहेत आणि त्यानुसार त्यांच्या नीतीप्रमाणे आम्हाला चालावं लागेल एक मराठा बांधव म्हणून ते सांगत आहे गिरणारी ही भाजपची अवलाद ही दुसरी इतिहासात मी पाहिलेली नाही ही दुसरीची आणि मग नमस्कार मी ओमकार शेंबडे आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मी सध्या आहे कोळगाव या ठिकाणी गेवराई तालुक्यातल्या कोळगाव या ठिकाणी जे बीड जिल्ह्यात येतं नमस्कार आपण इथं मतदानाची काय कल आहे राजकीय भविष्यात मतदानाचं काय कल आहे लोकसभेला याच विषयी आपण आज चर्चा करणार आहेत तर माझ्यासोबत कोळगाव ग्रामस्थ आहेत आपण नक्कीच पाहू शकता काय सांगाल आता राजकारणाची परिस्थिती पाहता काय तुम्हाला वाटतंय मनोज दादा जरांगे जे सांगतील तेच पुरवठे कोळगावचे मनोज दादा जरांगे जे सांगतील तेच पुरवठे काय वाटतंय कोण बोलला आता भाजपने पंकजाताईंना उमेदवारी दिली मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असतानाही राजकारण्याने निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावली याविषयी तुमचं काय मत आहे आमच्या मनोज दादा जरांगेला मराठ्याला इतकं आश्वासन दिलं सरकारने सगळ्या सोयऱ्याचं आश्वासन दिलं सगळ्याला आरक्षण देऊ हे केलं पार मुंबईपर्यंत गेले पोरं आमचे मराठी काहीच नाही केलं यांनी आता निवडणूक हे केले चले जाऊ जरांगे बोले दल आले जरांगे जे बोलते ते आमच्या गावात 4-4.5 हजार मतदानी इथं लय झालं तर थोडे वोटर मोडणे इतके ओबीसी लोकांचं त्यांना मतदान होईल बाकी सगळं जरांगे बोलतील तेच मतदान होणार नक्कीच तुम्ही पाहू शकता जरांगे बोलतील तेच मतदान होणार जे जरांगे पाटील आदेश देतील त्याच आदेशानुसार या ठिकाणी काय सांगाल 14 तारखेला मनोज दादा जरांगे बैठक लावली बोला बिंदास बोला 14 तारखेला मनोज दादा जरांगेने बैठक लावली मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा महाराष्ट्रात असतानाही आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केली काय मत आहे तुमचं जी 14 तारखेला जी बैठक लावली त्या 24 तारखेला 24 तारखेला ना 24 तारखेला जी बैठक लागली त्या बैठकीत एकच निर्णय होईल आपण मराठ्यांचा कल कोण्या बाजून द्यायचा ह्या विषयावर चर्चा होईल बहुतेक असा माझा अंदाज आहे बीड जिल्ह्यात काही उलाढाल होऊ शकते जर 24 तारखेच्या निर्णयात जर निघलं 100% उलाढाल होऊ शकते कारण ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण समीकरण निर्माण झालंय भाजपने पंकजाताईंना उमेदवारी दिलेली फ्लॉप जाणार पंकजाताई फ्लॉप जाणार आहे कारण त्यांनी छगन भुजबळाच्या स्वरामध्ये स्वर मिसळला त्याच्यामुळे मराठा समाज त्यांच्या बिलकुल विरोधात गेलेला आहे ते काही ओबीसी मेळाव्यात पंकजाताई हजर नव्हते त्याच्यामुळे तर त्यांच्यावर लोकांचा रोष आहे ना तर त्यांच्या विरोधात जी उमेदवारी येईल उदाहरणार्थ ज्योती मेटे किंवा बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्या विरोधात राहतील तर 100% ज्योती मेटे मराठा समाजाचं नेतृत्व करतात जे विनायक मेटे जे आहेत ते मराठा समाजाच्या मराठा आरक्षणात सक्रिय होते त्याबद्दल तुम्ही आता ज्योती मेटेंना निवडून देणार का त्याची सहानुभूती तर त्यांना मिळणारच आहे प्लस किंवा बजरंग बाप्पा सोनवणे यांना जरी उमेदवारी दिली तर ते मागच्या वेळेस उभा राहिले होते त्याची सहानुभूती प्लस हा मराठा इफेक्ट आणि याच्यामध्येच बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय निश्चित आहे भाजपचा सुपडा साफ होणार काटा वाढणार एक मतदान नाही त्यांना काय बोला बिंदास बोला भाजपचं एक सुद्धा सीट नाही लागणार अशा कोळगाव ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत काय सांगाल बोला कोणी पंकजाताईंना भाजपला उमेदवारी दिली काय सांगाल पंकजाताईला भाजपने उमेदवारी दिली आता ऑपोजिट मध्ये ज्योती मेटेंचं नाव आहे कुणाला मतदान करणार जे मनोज दादा पाटील जरांगे सांगतील तेच आम्ही सगळे करणार जे मनोज दादा जरांगे सांगतील आता 24 तारखेला त्यांनी बैठक लावली त्या बैठकीत जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही पालन करणार नक्कीच आपण पाहू शकता जी मनोज दादा जरांगेंनी 24 तारखेला जी बैठक लावली या बैठकीचा जो काही निर्णय होईल त्यावरती आमचं मत ठाम आहे असं कोळगाव ग्रामस्थांच्या प्रतिक्रियात काय सांगाल बाबा काय सांगाल तुम्ही
राजकारणात आता जी उलाढाल होणार आहे यावेळेस तुमचं काय मत आहे? काय टाकून मग मत टाकू. बरं बरं चालतंय. काय सांगाल आता जो राजकीय बीड जिल्ह्यातलं राजकारण हे भाजप विरोधात चाललेलं दिसतंय, यावेळेस तुमचं काय मत आहे? सध्या हा आक्रोश का असावा? इतका आक्रोश भाजप विरोधात का निर्माण झाला असं तुमचं इथं सध्या राजकारण समाजावर आलेलं आहे. जे काय मागील 7 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे, तो काय सरकारने किंवा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांनी काही मुद्दा मागणीप्रमाणे सोडविला नाही. त्यासाठी हा प्रश्न आदंतर राहिला असून टांगतील राहिला आहेत. जसे आता दिनांक 24 मार्च रोजी 2024 रोजी सराटी अंतरावली तिथं भव्य अशी 4 कोटी ते 6 कोटी मराठा समाजाची बैठक होणार असून जो काय निर्णय जरांगे पाटील घेणार त्या अनुषंगानुसार मराठा समाज आणि मराठा मतदार त्याच पक्षाला मतदान करणार किंवा स्वतःच्या उमेदवाराला मतदान करणार असे या बैठकीतून स्वर निघणार आहे. असं देखील सांगितलं जातं की गाव तिथे 2 उमेदवार, यावर तुमचं काय मत आहे? जर मराठा समाजाला गाव तिथे 2 मनोजदादा जरांगे म्हणतात, मी नाही पण समाजाचा समाजाची भूमिका तीच. तर आमच्या गावात जवळपास 10 जणांनी उमेदवार आता जिथे एक आमचे शेळी विकून पैसे जमून डिपॉझिट भरणार असे त्यांनी सांगितले. त्यांचं नाव आहे रमेश सूर्यभान जगदाळे. स्वतः उमेदवार लोकसभेचे राहणार आहेत. आपल्या घरची संपत्ती विकून स्वतः म्हणजे समाजाची त्यातून ताकद टाकून द्यायची की मराठा उमेदवार सगळं राहू शकतो. ते आहे ना शेतकरी आणि ते शेतकऱ्याचे जे काय पुंजी जमा केलेले असते त्याला डिपॉझिट भरण्यासाठी जेवढे काही पैसे लागतात तेवढे कष्ट आणि घाम गाळून ते पैसे जमा करून डिपॉझिट भरून लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो हे कोळगाव दाखवून देणार आहेत. नक्कीच जर पाहिलं तर इथून मागच्या ज्या सभा झाल्या, ज्या गंगथडी पट्ट्यातल्या 126 गावांनी जे मनोजदादा जरांगेसाठी आपल्या मराठा आरक्षणासाठी जे योगदान दिलंय ते योगदान पाहता आणि आता जे लोकसभेचा जो निर्णय आहे, जो इलेक्शन लागू झाणार त्याच्यासाठी बी मराठा समाज अजून बी मागं सरकारला नाही आहे आणि येणाऱ्या काळात हे दिसणार आहे. कारण की महाराष्ट्रात ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा असूनही सरकार त्याच्यावरती डावलण्याचा प्रयत्न करते आणि त्याच आक्रोशाने हा सरकारवरती जाहीर निषेध म्हणून मराठा समाज एकवटलेला आहे. काय सांगाल? आता पंकजाताईंना उमेदवारी भाजपने जाहीर केली. आता मराठा समाजाकडून म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून ज्योती मेटे यांचं नाव येण्याची शक्यता आहे. त्यांनी भेट बी घेतली शरद पवारांची. सध्या आचारसंहिता लागू झाली, त्यांचे नेहमीच ते वारती मागून घोडे त्यांचे उमेदवार जाहीर करणे, उमेदवार घोषित करणे, प्रचार करणे ते नेहमीच चालू आहेत. पण आता सध्या प्रश्न राहिलेला आहे मराठा आरक्षणाचा. जे काही मनोज जरांगे पाटील जे म्हणतील त्यानुसारच आम्ही धोरण बांधणार आहेत आणि त्यानुसारच त्यांच्या नीतीप्रमाणे आम्हाला चालावं लागेल एक मराठा बांधव म्हणून इथं सांगत आहेत. नक्कीच आपण पाहू शकता जे मनोजदादा जरांगे जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही येणाऱ्या काळात सरकारवरचा रोष किंवा सरकारवरती जो समाजाला सरकारने जे डावलण्याचा प्रयत्न केला, जे आश्वासनं देऊन जे कधीच पूर्वताकडे नेलेले नाहीत, त्याच आश्वासनाला बळी म्हणून हा सरकारचा मोठा निषेध व्यक्त केला जातोय. काय सांगाल? आता भाजपला उमेदवारी दिली, पंकजताईंनी उमेदवारी दिली भाजपने. पहिला प्रश्न हे आहे की भाजपला सर्वसामान्यांनी आणि आम्ही शेतकऱ्याने गोरगरिबांनी या देशाच्या नागरिकांनी मतदान का करावं? जर या देशातलं विमानतळ रेल्वे हे जर शासकीय संपत्ती जर हे शासन जर सगळं विक्री करीत असन आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून जे इंग्रजांनी समजा जालियनवाला बागामध्ये जे हत्याकांड झालं त्याची पुनरावृत्ती 75 वर्षात जर घडली असन कुठं तर सराटी अंतरवालीमध्ये घडली. मग असंही डॉक्टर बाबासाहेबांनी अशासाठी घटना लिहिली का की जे कोणी समजा आंदोलन करीत असते उपोषण करीत असते तर त्यांच्यावर गोळीबार करा, लाठीचार्ज करा. मग माझ्या मते तर असं आहे, इतिहासाचं जर पानं उघडून पाहिले तर निजामापासून अकबरापासून जेवढ्या काय राजवटी या देशामध्ये झाल्या त्याच्यानंतर जर सर्वसामान्यावर आंदोलनकर्त्यावर जर या ठिकाणी गोळीबार झाला असन किंवा उद्रेक झाला, त्यांच्यावर अत्याचार केला असन तर पहिला नंबर लागतो इंग्रजाचा. आणि त्यांचा पाडा गिरणारी ही भाजपची अवलाद ही दुसरी इतिहासात मी पाहिलेली नाही, ही दुसरीची. आणि मग असं असताना सुद्धा आम्ही एक सुजान म्हणून जिथपर्यंत आमचा बुद्धिअंका तिथपर्यंत आम्हाला कळतं तिथपर्यंत आम्ही ह्या भाजपला कोणत्या बेसवर काय म्हणून कशाच्या आधारावर मतदान करायला पाहिजे तुम्ही सांगा. नक्कीच आपण पाहू शकतो की भाजपला आम्ही कोणत्या आधारावर मतदान करावा, जो आमचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा तो बी मागे डावलला आहे. अशा
उत्स्फूर्त प्रतिक्रिया हे मराठा आंदोलक म्हणून देत आहेत. काय सांगाल बाबा? भाजपने पंकजाताईंना उमेदवारी दिली. राज्यात मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा असताना, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा नसतानाही आचारसंहिता लागू केली निवडणूक आयोगाने. त्यावर तर तुमचं काय मत आहे? आमचं मत एवढंच आहे की भाजपला मतदान आम्ही करणार नाही. कशामुळे करणार नाहीत तुम्हाला सांगतो. मी EPS पेन्शनर आहे. त्या भाजपच्या मोदी सरकारने आम्हाला पेन्शन दिली नाही. आणखी जी वाढून देऊ म्हणला 5 वेळेस तिने आम्ही आंदोलन केले, तिथं रस्ता रोको केले, तरी त्यांनी ते देऊ म्हणले. आणि ते जी म्हणले आम्ही गॅरंटी आहे ही ती एकदम माणूस खोटा आहे. कोण? मोदी. आणि त्यांनी आम्हाला पेन्शन नाही दिल्यामुळं आम्ही भाजपला मतदान करणारच नाही. उलट जितके जास्त विरोधात घालता येते तसे घालणार. हा भाजपवरचा रोष तुम्ही पाहू शकता. कारण की जो सरकारने जो डावलण्याचा प्रयत्न केला आहे, जुन्या सरकारने जे काम केलं तर त्याहून रोज जास्त भाजपवरती आज निघला जातोय. काय सांगाल? मला काही नाही बोलायचं. बाबा बोलणार का? बोलणार का? शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना आहेत? शेतकरी म्हणून शेतकरी दुकारकाठी हल्ली जरी बीजेपीने दुकारकाठी हल्ली शेतकऱ्याचा काय शेतकऱ्याचा कापसाला भाव आहे का काही? हा मग कमी दुकारकाठी आता शेतकऱ्याच्या शेतकरी ज्यांचा जागा आहे, शेतकरी कष्टम आहे. हा 2च जागे आहेत फक्त, जवान आणि किसान. आणि आमची बेकार कसं का बरं हिंमत घेऊन शेतकऱ्याची? शेतकरी काय चीज आहे? फक्त भारताला साऱ्या भाषा काढण्यात माहिती आहे शेतकरी काय चीज आहे. तर शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, काहीच भाव नाही. हा आणि 2-2 हजार रुपये देतात आम्हाला. जिलेबी टाकी देते. आमच्या कापसातून किती पैसे देतात? काय नाही का? नक्कीच 50,000चा खिस्सा कापून ते 500 रुपयाचं तुम्हाला देऊन 2,000 देतो. 12 महिने 2 हप्ते 3 हप्ते 50,000चा खिस्सा कापून 500 रुपये हातात देतो. काय जिलेबी टाकी काय? नक्कीच हा रोज तुम्ही पाहू शकता. सरकार 50,000चा खिस्सा कापून शेतकऱ्याला फक्त 500 रुपये देत आहे. हा रोज शेतकरी ह्यांचा आहे. पाहू शकता. प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे. थांबूया. धन्यवाद.